नवीन युवा निर्माता दिग्दर्शक कलाकार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. ते म्हणजे प्रवीणजी तरडे. मराठी चित्रपट सृष्टीत काही व्यक्तिमत्व असे असतात की जी केवळ चित्रपट घडवत नाही तर एक नवा इतिहास घडवतात. आपल्या प्रभावी लेखणीने, तब्दार दिग्दर्शनाने, वास्तववादी अभिनयाने मराठी चित्रपटांना नवी दिशा देणारे निर्माते अशा विविध भूमिका जे समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत वेगळा स्वतःचा ठसा उमटवलाय. ग्रामीण जीवन, इतिहास, समाजातील वास्तव आणि सामान्य माणसाच्या संघर्षाला त्यांनी पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे साकारलं. देऊळबंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर 2, देऊळबंद 2 यासारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या लेखन, दिग्दर्शन किंवा अभिनयातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक सुपरहिट कलाकृती दिल्या. त्यांच्या चित्रपटातील प्रभावी संवाद, दगडाळ व्यक्तिरेखा आणि प्रेक्षकांना खिळून ठेवणारी कथा ही त्यांच्या कामाची खास ओळख आहे. प्रवीण तरडे यांच्या यशामागे आहे अथक परिश्रम, सातत्य, अभ्यास आणि मराठी मातीची असलेली घट्ट नाळ. त्यांनी नेहमीच मनोरंजनासोबत विचार देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या आणि समाजाशी संवाद साधणाऱ्या कथा मांडल्या. म्हणूनच त्यांचे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले नाही तर प्रेक्षकांच्या मनातही दीर्घकाळ घर करून राहिले आणि राहतील. लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत, अभिनयापासून निर्मितीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेली मराठी चित्रपट सृष्टीचा दर्जा अधिक उंचावला. आज ते नव्या पिढीतील चित्रपट निर्मात्यांसाठी प्रेरणास्थान मानलं जातात. अशा या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सुपरहिट दिग्दर्शक, दमदार लेखक आणि तितकेच प्रभावी अभिनेते आदरणीय प्रवीणजी तरडे यांना आपण सन्मान त्यांचा करणार आहोत. जोरदार टाळ्याने आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया. पाहूया प्रवीणजी तरडे यांच्याविषयी छोटीशी ध्वनिचित्रफित. कथा जेव्हा वास्तवाशी जोडली जाते तेव्हा ती केवळ पडद्यावर साकारत नाही तर समाजातील वास्तवाचं प्रतिबिंबही बनते. मातीशी जोडलेल्या कथा, प्रभावी लेखन आणि संवेदनशील दिग्दर्शनाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे आदरणीय प्रवीण तरडे. रंगभूमीपासून आपल्या कला प्रवासाची सुरुवात करत त्यांनी अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या विविध क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सामाजिक वास्तव, ग्रामीण जीवन आणि मानवी भावविश्व यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांनी आपल्या कथांना एक वेगळी ताकद दिली. देऊळबंद या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपली वेगळी शैली प्रेक्षकांसमोर आणली. त्यानंतर मुळशी पॅटर्न या चित्रपटातून त्यांनी ग्रामीण वास्तव, सामाजिक प्रश्न आणि संघर्षमय जीवनाचं प्रभावी चित्रण करत रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. सरसेनापती हंबीरराव या ऐतिहासिक चित्रपटातून त्यांनी मराठी इतिहास आणि शौर्य गाथेला भव्य रूप दिलं. लेखक म्हणून आशयपूर्ण कथा मांडण्याची ताकद, दिग्दर्शक म्हणून प्रत्येक प्रसंगाला जिवंत करण्याची हातोटी आणि कलाकार म्हणून व्यक्तिरेखेला न्याय देण्याची क्षमता या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत मानाचं स्थान निर्माण केलं आहे. मातीशी नाळ जोडणाऱ्या कथा, प्रभावी सादरीकरण आणि आपल्या बहुआयामी कर्तृत्वाने मराठी चित्रपट सृष्टी समृद्ध करणाऱ्या या मान्यवर व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा मुजरा. जोरदार टाळ्याने आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा या गुणी कलाकाराचा सत्कार ऐकत होत आहे. टाळ्या थांबता कामा नाही. प्रवीण या नावामध्ये सर्व काही समाविष्ट आहे. कारण लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्यांच्याच मध्ये मातीशी नाळ जोडलेल्या रांगडा कलाकार अर्थातच आपला माणूस ज्याला आपण बघतो.